समोर येते राजकीय वर्तुळातून। 31-13-4 असा फॉर्म्युला आता ठरल्याची माहिती सध्या समोर येते। तर या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। तर अजित पवार आज याच संदर्भात दिल्लीला जाणार असल्याची शक्यता आहे। महायुतीच्या या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि या जागा वाटपाबाबत आता दिल्लीत चर्चा होणार आहे। काल देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली होती। तर बुधवारपासून अजित पवार प्रचाराला सुरुवात करणार असल्याचं सुद्धा कळत आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल? 31-13-4 या फॉर्म्युल्यावर जवळपास निश्चिती मानली जाते, काय सध्याचे अपडेट्स मिळतात? लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात महायुती म्हणजे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांची आणि शिवसेना एकत्र ही निवडणूक लढणार आहेत आणि याच जागा वाटपाच्या फॉर्म्युला संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चा होत आहेत। त्यामुळे आता हा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालेला आहे, ज्यामध्ये 31 जागा ज्या आहेत त्या भाजपला जातील, 13 जागांवर शिवसेना लढेल आणि 4 जागा ज्या आहेत त्या अजित पवारांकडे जातील। याच्यातली सगळ्यात महत्वाची बाब आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल ती म्हणजे अजित पवार हे आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे आणि येत्या बुधवारपासून अजित पवार हे स्वतः बारामतीत मैदानात उतरतील आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी जे तिकीट ते स्वतः दिल्लीतून जाऊन आणण्याची शक्यता आहे आणि जर ते तिकीट फायनल झालं तर बुधवारपासून अजित पवार हे स्वतः बारामतीत जाऊन प्रचाराला सुरुवात करतील। त्यामुळे आगामी हा काळ जो आहे तो सगळ्या निवडणुकींचा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती देखील सुरू होईल। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।